Hello friends, welcome to daily 7 PM discussion of Prayas. My name is Aditya. Guys, 2 दिवस झाले आपण आपल्या डेली आन्सर रायटिंग उपक्रमाला सुरुवात केली आहे, जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षण आन्सर रायटिंग मॉड्यूलचाच एक कोर पार्ट आहे, राईट. त्यामध्ये डे 1ला आपण जिओमॉर्फोलॉजीमधले जे कोर टॉपिक्स होते, जसं प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आणि पृथ्वीचे अंतरंग, इंटेरियर ऑफ द अर्थ, यावर चर्चा केली. काल आपण थोडेसे वेगळे टॉपिक्स म्हणजे की एंडोजेनेटिक आणि एक्झोजेनिक फोर्सेस, अंतर्गत आणि बहिर्गत बले, आणि मग त्याच्या अंतर्गत वेदरिंग, इरोजन, वलीकरण, फोल्डिंग, फॉल्टिंग, या सगळ्या टॉपिक्सवर आपण चर्चा केली आणि 3 क्वेश्चन्स पण आपण ह्या गेल्या 2 दिवसात सलग लिहिले आहोत. आज आपला भूरूपशास्त्रामधला म्हणजे जिओमॉर्फोलॉजीमधला शेवटचा सिलेबसचा टॉपिक आहे, तो म्हणजे की अर्थक्वेक आणि व्होल्कॅनो आणि त्याच्यानंतर येणारी सुनामी. म्हणजे की अशा पद्धतीने गेले 3 दिवस झाले आपण जिओमॉर्फोलॉजीचा अभ्यास करतोय आणि ABCD ऑफ आन्सर रायटिंग पण जाणून घेण्याचा या अंतर्गतच प्रयत्न करत आहोत. आय होप जे हे व्हिडिओ बघत आहात किंवा नंतर ऐकत असाल तर मी असं अज्युम करतोय की तुम्ही आता डेली आन्सर रायटिंग करत आहात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कितीही वेळ लागू द्यात. एका आन्सरला 2 तास लागू द्यात, हरकत नाही, एवढा नाही लागत, पण जेवढा वेळ लागतोय तेवढा लागू द्यात, पण ॲटलिस्ट आन्सर रायटिंग करा. तेव्हाच कुठे या सर्व गोष्टींचा आपल्याला फायदा होणार आहे. फक्त व्हिडिओ ऐकून आन्सर रायटिंग डेव्हलप होणार नाही. क्लिअर? तर कळकळीची विनंती वजा सूचना म्हणा किंवा काही म्हणा तुम्ही ते, पण आन्सर रायटिंगला स्टार्ट करा लवकरात लवकर, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. आणि काही डाऊट्स असतील वगैरे असतील तर आपण तसं त्यात बोलूयात. चलो मग, विदाऊट वेस्टिंग मच ऑफ द टाईम, आज आपला 3रा दिवस आहे डेली डिस्कशनमधला आणि आजच्या टॉपिक्समधले बघूयात आपण क्वेश्चन्स कसे आहेत ते. तुम्हाला ऑलरेडी आपण शेअर केले आहेत ग्रुपवर, नोट्स वगैरे पण सगळ्या मराठी इंग्लिशमध्ये शेअर्ड आहेत. तर पाहूयात आजचा क्वेश्चन काय होता. चलो, पहिला क्वेश्चन आपण डिस्कस करूयात. तर पहिला क्वेश्चन होता आपला, डिस्कस द रोल ऑफ व्हल्कॅनिसिटी. आपण काय पाहिलं याच्या अगोदर, जे मेन टॉपिक्स आहेत क्वेश्चनला आपल्या भाषेमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे विचारलं काय तुम्हाला, व्हल्कॅनिसिटीबद्दल विचारलेलं आहे, बरोबर. मराठीमध्ये त्याला ज्वालामुखीयता म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये व्हल्कॅनिसिटी, ज्वालामुखीयता. डिस्कस द रोल ऑफ व्हल्कॅनिसिटी इन फॉर्मेशन ऑफ डिफरंट लँडफॉर्म्स. तर व्हल्कॅनिसिटीमुळे तुमचे कोणती लँडफॉर्म्स मिळतात, कोणती भूरूपं मिळतात, यावर असा एक सिंपल 10 मार्कर हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला होता, राईट. बघा, आता आपला नेहमीचा फंडा काय करणार आपण, स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन, 3 याच्यामध्ये आन्सर डिवाइड होणार. स्टार्ट, कन्क्ल्युजन पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये, मेन बॉडी नेहमी आपली पॉईंट फॉर्मॅटमध्ये. हा फंडा कधीच विसरायचा नाही. स्टार्ट, जॉग्रफी आहे, कशापासून सुरुवात करायची आपल्याला, जॉग्रफीमध्ये स्टार्ट असेल, वी शुड ऑलवेज स्टार्ट विथ द डेफिनेशन. क्लिअर आहे ना? ती नोटबुक केली आहे ना तुम्ही सेपरेट, की आन्सर रायटिंगचे फंडे म्हणा, काही छान नाव द्या त्याला, काय तुम्हाला जे XYZ जे वाटतं ते. स्टार्ट ऑलवेज विथ द डेफिनेशन. डेफिनेशन कशाची डेफिनेशन, आपण काय पाहिलं आहे काल, जो मेन हिरो आहे मूवीचा त्याला डिफाईन करायचं, त्याला इंट्रोड्यूस करायचं. मेन हिरो कोण आहे मूवीचा इथे, एकच, दॅट इज व्हल्कॅनिसिटी, बरोबर. म्हणजे तुमची स्टार्ट झाली, 10 मार्कर आहे, 25 ते 30 शब्दाच्या वर तुमची स्टार्ट नको जायला. सांगतो मी, कंटेंट वगैरे पण सांगतो, आधी स्ट्रक्चर तरी बनवून घेऊ ना. 2 गोष्टी असतात आन्सर रायटिंगच्या, एक म्हणजे स्ट्रक्चरिंग, दुसरं म्हणजे कंटेंट. साचाच नसेल तर नुसतं स्ट्रक्चरला काय उपयोग आहे ना. म्हणजे आपल्या माणसाच्या शरीरासारखं आहे ते, शरीरामध्ये हाडच नसतील तर मग नुसतं फ्लेश आणि मसल्सला काही उपयोग नाही आहे. मग देर वोंट बी एनी डिफरन्स बिटवीन ह्युमन बिईंग्स अँड वर्म्स, बरोबर. तर मग आधी स्ट्रक्चर, डेफिनेशन, व्हल्कॅनिसिटी. तुम्ही पण आन्सर रायटिंग करत असताना अगोदर असं स्ट्रक्चर बनवत जा, मगच उत्तर लेखनाला सुरुवात करा. नाहीतर काय होतं, स्कॅटर्ड पद्धतीने लिहित बसलात, मग यार ते पॅरेग्राफ त्याच फॉर्मॅटमध्ये आपण लिहित बसतो. सो डेफिनेशन लिहिली आपण व्हल्कॅनिसिटीची. मेन बॉडीमध्ये काय विचारलं आहे आपण, याच्यापासून कुठले लँडफॉर्म्स तयार होतात हे आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. आणि शेवटी येतं कन्क्ल्युजन. आठवतं आहे तुम्हाला, कालच्या सेशनमध्ये आपण आपल्याला एक फंडा पाहिला होता. आपण काय, जॉग्रफीमध्ये कन्क्ल्युजन देत असताना एकतर समरी द्या, पूर्ण उत्तराचा सारांश लिहा. पण मी म्हणेल की आता यार ते परत तुम्ही सर्व उत्तरांचा सारांश लिहिणार, तो एक्झामिनर वैतागतो की काय चाललं आहे ना, ही प्रत्येक प्रश्नाला सारांश, प्रत्येक लेखनाला सारांश. तर मग काय करायचं इथे, पुढचा फंडा, वेनेवर यू आर रायटिंग जॉग्रफी आन्सर, ऑलवेज कन्क्लूड युअर आन्सर विथ गिविंग द रेफरन्सेस ऑफ डिझास्टर किंवा एन्व्हायरमेंट. दोघांपैकी एकच, परत सांगतोय, दोन्ही वापरू नका, कारण जर दोन्ही वापरले कन्क्ल्युजनचं वर्ड लिमिट तुमचं 40 शब्दाच्या पुढे चाललं जातं आणि स्टार्ट आणि कन्क्ल्युजन 25 ते 30 शब्दात आवरायची आपल्याला. सो मी इथे डिझास्टर किंवा एन्व्हायरमेंटचा अँगल देऊन काहीतरी कन्क्ल्युजन करणार आहे. क्लिअर? चलो मग, आता हे झालं आपलं स्ट्रक्चर तयार. म्हणजे आता स्केलेटन तर तयार झालेला आहे, सापळा तयार झाला आहे आपला. आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेश आणि मसल्स भरायचे आहेत. म्हणजे आता त्याच्यामध्ये आपल्याला कंटेंट भरायचं आहे.
आपल्या बॉडीचंही तसंच आहे ना, आधी स्केलेटन आणि मग फ्लेश, मसल, स्किन, हेअर्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी येऊन मग काहीतरी आपल्याला ते रूप मिळतं काहीतरी. सिमिलरली चलो मग आता बघू आपण स्टार्टमध्ये डेफिनेशन लिहिणार. डेफिनेशन लिहायचे, व्हल्कॅनिसिटीची प्रश्न व्यवस्थित वाचायचा. देर इज अ डिफरन्स बिटवीन व्हल्कॅनिसिटी आणि दुसरा येतो तुमचा व्होल्कॅनो. ज्वालामुखीयता आणि ज्वालामुखी या दोघांमध्ये फरक आहे मित्रांनो. प्रश्न व्यवस्थित वाचा. अननेसेसरीली कुठले शब्द नाही दिलेत विनाकारण आपल्या बुद्धीने समानार्थी शब्द नाही चिटकवत बसवायचे त्याला, की याचा समानार्थी शब्द हा आणि त्याचा समान, असं काही नाही आहे. काहीतरी फरक असेल म्हणून असं दिलं आहे ना हे. बघा, व्हल्कॅनिसिटी म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला ज्वालामुखीयता किंवा त्याला ज्वालामुखीय प्रक्रिया म्हटलं जातं. आणि व्होल्कॅनो म्हणजे काय, व्होल्कॅनो म्हणजे फक्त तो इंटेरियरमधला जो तप्त शिलारस असतो, लावा असतो, तो विध्वंसक पद्धतीने बाहेर येतो, त्याला ज्वालामुखी म्हटलं जातं. मग काय असतं बरं हे व्हल्कॅनिसिटी? चलो तुम्हाला एक सिम्पल सांगतो. व्हल्कॅनिसिटीची डेफिनेशन काय केली जाते, ऑल प्रोसेसेस इन्व्हॉल्ड ड्युरिंग द मूवमेंट ऑफ मोल्टन अर्थ मटेरियल फ्रॉम द इंटेरियर टुवर्ड्स द सरफेस. बरोबर, पृथ्वीच्या अंतरंगातील तप्त शिलारस भूपृष्ठावर येईपर्यंत ज्या काही प्रक्रियांचा समावेश होतो त्या सर्व प्रक्रियांना व्हल्कॅनिसिटी असं म्हटलं जातं. सिम्पल डेफिनेशन आहे. मग आता कुठल्या कुठल्या प्रक्रिया असतात? सगळ्यात पहिली प्रक्रिया येते त्याच्यामधली व्होल्कॅनो. ज्वालामुखी हा ज्वालामुखीय प्रक्रियेचा भाग आहे. खालून शिलारस वर येतोय, काहीतरी आतमध्ये होत असे ना. ज्वालामुखी तुम्हाला फक्त वर दिसतो भूपृष्ठावर, म्हणजे असं असतं ना, ते काहीतरी असं असतं ना ते ज्वालामुखीचा, आणि इकडनं काहीतरी तुमचा असं लावा बाहेर निघतो. तुम्ही फक्त एवढं नका बघू, ती ज्वालामुखीय प्रक्रिया आहे, त्याच्या खाली काहीतरी 100 प्रक्रिया चालत असतील. तुम्हाला ते विचारलं त्या सगळ्यांपासून काय बनतं. मग काय काय बनतं? सगळ्यात पहिले ज्वालामुखी जो तुम्हाला दिसतो तो. दुसरी गोष्ट, खालून जेव्हा शिलारस वर येतोय तो काहीतरी त्रास देईल ना पृथ्वीला. हॉट येतो, काहीतरी असा एकदम पॉवरफुली वर येतोय, तो तुम्हाला काय देतो? भूकंप देतो. बरोबर, अर्थक्वेक देतो तुम्हाला. तिसरी गोष्ट, दरवेळेस ज्वालामुखी फुटत नाही. काय होतं, सपोज हा तुमचा पृष्ठभाग आहे आणि इकडनं तुमचं मॅग्मा चेंबर आहे. आठवतं का आपण प्लेट टेक्टॉनिक्स थेरीमध्ये पाहिलेलं? मॅग्मा चेंबर आहे आणि इथनं लाव्हा वर यायला लागला आणि ह्या इकडेच येऊन कुठंतरी तो थांबला, कारण त्याला कोणीतरी अडवलं. हिमालयामध्ये असं होतं बघा, हिमालयाची उंची खूप जास्त आहे, एवढा 8-8, 9-9 किलोमीटर तो फोडून वरपर्यंत नाही येऊ शकत. त्यामुळे तो काय करतो, या भूपृष्ठावर जाण्याऐवजी इथेच कुठेतरी खेळत राहतो. आणि इथे खेळत असल्यामुळे काय होतं, हे जे तुमचं ग्राउंड वॉटर असतं त्याला भूजल म्हणतो आपण. हे भूजल गरम होतं आणि भूजल गरम झालं, एका वेळेनंतर ते बाहेर यायला लागतं. भूजल जेव्हा जमिनीवरून व्हायला लागतं त्याला चांगल्या मराठीमध्ये आपण झरा म्हणतो ना. झऱ्याची डेफिनेशनच तशी आहे. बरोबर, बघा तुम्ही शेतामध्ये पण पाहिलं असेल, पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडला की जमिनीमधून असं पाणी उमळतं बघा. आमच्या खानदेशात त्याला उमळणे म्हणतात, की अशी जमिनीमधूनच अशी पाणी बाहेर यायला लागतं. ग्राउंड वॉटर बाहेर येणं त्याला तर झरा म्हणतात ना. पण आता इथे येणारं ग्राउंड वॉटर कसे गरम आहे, कारण खालून लाव्याने त्याला गरम केलेलं आहे. गॅसवर कसा कुकरला आपण गरम करतो, गरम झालं, त्याला चांगल्या भाषेत म्हटलं जातं गरम पाण्याचे झरे, किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं हॉट स्प्रिंग्स. बरोबर, पुढचं येतो ज्वालामुखीय प्रक्रियेमधला चौथा घटक. आता हॉट स्प्रिंग आहे, पण आता हे पाणी आहे ना, या पाण्याला जर तुम्ही जास्त गरम केलं, पाण्याची हळूहळू वाफ व्हायला लागते. कुकरचं एक्झाम्पल बघा, कुकरमध्ये काय होतं, पाणी ठेवलेलं असतं तुम्ही, पाण्याची वाफ होते वाफ होते वाफ होते, 1-2-3 मिनिट शांत असतो, ती वाफ एकदम अनबिअरेबल होते, ती वाफ शिट्टी मारते, बाहेर येते. कुकरची शिट्टी असंच प्रिन्सिपल आहे ना. शिट्टी होते, परत कुकरमधला प्रेशर कमी होतो, परत कुकर शांत होतो, परत 2-4 मिनिटांनी परत हे चालतं. म्हणजे असं जे पृथ्वीमध्ये चालतं, की आतमधलं भूजल गरम होतं आहे, वाफेमध्ये रूपांतरण होतं आहे आणि वाफेमधून ते बाहेर येतं. बाहेर आलं की परत 2-4-5 तास शांतता असते, परत 2-4-5 तास झाले की परत ते पाणी बाहेर येतं, परत पाणी बाहेर आलं की परत ते होतं. म्हणजे अशी जी गोष्ट असते, कुकरच्या शिट्टीसारखं जे चालतं, त्याला चांगल्या भाषेमध्ये म्हटलं जातं गीझर्स. मराठीमध्ये त्याला उष्णोदकाचे फवारे असं म्हटलं जातं. आणि म्हणजे ते वाफ अशी उसळी मारून बाहेर येते, त्याच्यासोबत पाणी पण घेऊन बाहेर येते. ही एक प्रोसेस आहे. आणि सगळ्यात शेवटचं येतं ते म्हणजे फ्युमरोल्स. फ्युमरोल म्हणजे काय, आतमधलं सगळ्या पाण्याची वाफ झाली. आता एवढा शिलारस आहे की सगळ्या पाण्याला वाफ करून टाकलं, सगळ्या ग्राउंड वॉटरला त्याने स्टीममध्ये कन्वर्ट केलं आणि आता पाणी बिणी काहीच बाहेर येत नाही, फक्त गॅस बाहेर येतो.
त्या गॅसला म्हटलं जातं फ्युमेरोल, मराठीतही फ्युमेरोलच म्हणा. बघा बऱ्याच जणांचे 1-2 दिवस झाले डाऊट येत आहेत की सर एकदम पर्यायी शब्द. मी म्हणतो शब्दशः भाषांतर करू नका. इट इज अ सायंटिफिक सब्जेक्ट. जिथे जिथे शक्य, याचं गिझरचं म्हणा ना, उष्णोदकाचे फवारे वाटल्यास. गिझर म्हटलं तरी काही फरक नाही पडत, हरकत नाही, पण याचं काही अननेसेसरी भाषांतर करू नका. तर ह्या 5 प्रक्रियांबद्दल आपल्याला बोलायचं होतं. म्हणजे यांच्यापासून कुठले कुठले लँडफॉर्म तयार होतात ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो स्टार्टमध्ये आपल्याला ही डेफिनेशन आली. आता विचारलं आहे आपल्याला लँडफॉर्म कुठले कुठले तयार होतात. मग लँडफॉर्म कुठले कुठले तयार होतात, अगेन मी म्हणतो तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये मी जी नोट दिली आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये आपण प्रॉपर एक साचेबद्ध पद्धतीने पाहिलं आहे की कुठले कुठले लँडफॉर्म 2 पद्धतीने लँडफॉर्म तयार होतील. एक तर काय, हा लाव्हा आहे ना, व्हल्कॅनिसिटी आहे. म्हणजे काय, एकतर लाव्हा आतमध्ये काहीतरी करेल आणि बाहेर येऊन काहीतरी करेल. जर आतमध्ये काहीतरी केलं तर त्याला म्हटलं जातं इंट्रुझिव्ह लँडफॉर्म, आणि जर बाहेर येऊन काहीतरी केलं तर त्याला म्हटलं जातं एक्स्ट्रुझिव्ह लँडफॉर्म. अंतर्निर्मित ज्वालामुखीय भूरूपे आणि बहिर्निर्मित ज्वालामुखीय भूरूपे. आतमध्ये असेल तर आतमध्ये पण तो लाव्हा काहीतरी करतो, मग त्याच्यापासून तुम्हाला बाथोलिथ, लॅकोलिथ, लोपोलिथ, फॅकोलिथ, सिल आणि डाईक हे मिळतात. बाहेर आल्यावर तुम्हाला काय मिळतात, वोल्कॅनिक कोन मिळतो, ज्वालामुखीचा शंकू. म्हणजे अशा पद्धतीने मग या आपल्या गोष्टी जातात. येते लक्षात? क्लिअर? फक्त ज्यांनी कोन लिहिलं असेल त्यांना मग 10 पैकी 3 किंवा 4 किंवा फार तर फार 4.5 पर्यंत मार्क मिळतील. 4.5च्या वर 5, 6, 6.5 पर्यंत मार्क्स नाही जाणार, कारण 6.5 पर्यंत 6 पर्यंत मार्क्स हवे असतील. मला इंट्रुझिव्ह वगैरे सर्व गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन हवे होतं. आलं लक्षात काय हवं होतं? बाकी मी नोट्समध्ये मॉडेल आन्सरमध्ये दिलेच आहेत कुठले कुठले लँडफॉर्म वगैरे तयार होतात तर. बट द बेसिक रिक्वायरमेंट वॉज टू एक्सप्लेन ऑल द लँडफॉर्म्स विच वेर क्रिएटेड ड्युरिंग व्हल्कॅनिसिटी अँड नॉट ओनली बाय व्होल्कॅनो. क्लिअर? चलो मग, आणि मग शेवटचं येतं डिझास्टरच्या अँगलनुसार. बस मग याच्यामध्ये आपण सांगू शकतो. मग आता याला काय करायचं, डिझास्टरचा अँगल आहे, याला थोडंसं आपण भूगोलामध्येच खेळवायचं. मग काय, ज्वालामुखीय प्रक्रिया किंवा ज्वालामुखी हे मुख्यतः विनाशकारी सीमांजवळ आढळून येतात. बरोबर ना? प्लेट टेक्टॉनिक्स बघा, लिंक कशा लावतोय मी आता. आपल्या ओरिएंटेशन सेशनला बऱ्याच जणांचे हेच डाऊट होते ना, सर लिंकेजेस कशा लावायच्या. घ्या, सुरू केलं लिंक लावायला. सिलेबस पुढे सरकला की लिंक लागत जातात. म्हणून फक्त एकच विषय शिकून आन्सर कधीच लिहिता येणार नाही. सो जॉग्रफीचं एन्व्हायरमेंटचं, डिझास्टरला डिझास्टरचं, परत जॉग्रफीला अशा लिंक असतात. सो मी इथे डिझास्टरचा कन्क्लुजन काय देईल की ज्वालामुखी हे मुख्यतः विनाशकारी सीमांजवळ म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह प्लेट मार्जिनजवळच सापडतात. अँड बिकॉज ऑफ दॅट त्या ठिकाणी पॅसिफिकच्या अग्निकंकणाची वगैरे निर्मिती झालेली आहे. आणि हे क्षेत्र जगातील सर्वात मोठे भूकंप प्रवण क्षेत्र, अर्थक्वेक प्रोन झोन म्हणून ओळखले जाते. सिम्पल. तुम्हाला दुसरं वाटलं दुसऱ्या पद्धतीने तुम्ही कन्क्लूड करू शकता. क्लिअर? मग हे येतं तुमचं पहिल्या क्वेश्चनबद्दल. आणि मग डायग्राम कुठे काढायच्या, तुम्ही डायग्राम याकडची काढा, व्होल्कॅनिक कोनची डायग्राम काढा, इंट्रुझिव्ह लँडफॉर्मची डायग्राम काढा. 2 डायग्राम तर आपण आरामात याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. ऑलराईट, चलो मग नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण कुठला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अर्थक्वेक. चलो सेकंड क्वेश्चन आहे काय, अर्थक्वेक. आपल्या पिक्चरचा हिरो कोण आहे इथे, अर्थक्वेक. अर्थक्वेकचे काय विचारले तुम्हाला, पहिले कॉजेस आणि मग विचारले तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे त्याचे परिणाम काय होतात, आणि सजेस्ट मेजर्स फॉर अर्थक्वेक डिझास्टर मिटिगेशन इन इंडिया. आणि मग डिझास्टरसाठी काय केलं गेलं पाहिजे. बघा आला का GS3चा लिंक इथे. तुम्ही मला GS3चा प्रश्न कसा विचारला, भूकंप आहे, हे प्रश्न विचारले जातात. राईट? काय येईल आपला फंडा, सगळ्यात अगोदर स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन. स्टार्टमध्ये काय लिहिणार आपण, डेफिनेशन अर्थक्वेकची. अर्थक्वेकची डेफिनेशन काय, अंतर्गत व बहिर्गत हालचालींमुळे किंवा काही घटनांमुळे पृथ्वीच्या कवचावर जी कंपने निर्माण होतात त्या कंपनांना भूकंप असे म्हणतात. व्हायब्रेशन्स अँड ट्रेमर्स क्रिएटेड along the crust of the earth surface because of endogenetic and exogenetic forces is called as earthquake. सिम्पल. म्हणून म्हणतोय डेफिनेशनची पण एक सेपरेट नोटबुक केलेली असू द्यात. वाटल्या तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत ना, जॉग्रफीच्या व्याख्याच्या नोट्स काढा ना, डायग्रामच्या नोट्स काढा, कोणत्या कुठे कुठे वापरणार तर या पद्धतीने. पुढे तो मेन बॉडीमध्ये त्यांनीच सांगितलं आहे काय सांगायचं आहे तुम्हाला, कॉजेस, दुसरं येतं आहे कॉन्सिक्वेन्सेस, आणि तिसरं येतं आहे डिझास्टर. आता बघा डिझास्टर त्यांनी मेन बॉडीतच दिलेलं आहे. राईट? मग मी कन्क्ल्युजनमध्ये देताना काय करेल या ठिकाणी,
कन्क्ल्युजनमध्ये देताना मी इकडे एन्व्हायरमेंटचा अँगल देईल, किंवा आता डिझास्टर पण झालंय नाही झालंय, किंवा मी डायरेक्ट इकडे समरी देऊन टाकेल, सारांश देऊन टाकेल. असं स्मार्टली आपल्याला खेळायचं आहे. जे मी कन्क्ल्युजनमध्ये देणार होतो ते मेन बॉडीमध्ये दिलंय. मग आता काय करायचं, समरी करा ना डायरेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही, मिटवा विषय, एंड ऑफ द स्टोरी. क्लिअर? काय मग डेफिनेशन मी आत्ता तुम्हाला सांगितली. कॉझेस, आता भूकंपाची कारणं विचारलेली आहेत. बघा, कधीही आपत्ती व्यवस्थापनचा आन्सर लिहिणार, आता मी थोडं GS3 उडी मारतोय. जनरल आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणत्याही डिझास्टरची, आपत्तीची जर तुम्हाला कारणं विचारली, नेहमी ती कारणं 2 हेडिंग्समध्ये डिव्हाइड करायची. एक येतात नैसर्गिक कारणे, नॅचरल, आणि दुसरं येतं मानवी कारणे, अँथ्रोपोजेनिक. कधीही लक्षात ठेवा, फॉरेस्ट फायर, जंगलाला लागणारे वणवे, नैसर्गिकपणे मानवनिर्मितपणे. दरवेळेस माणसांना का बरं शिव्या घालतो आपण. फॉर एक्झाम्पल आता सुनामी विचारलं, सुनामी मानवनिर्मित, तुम्ही म्हणाल मग कशी असू शकते. एखादी न्यूक्लिअर टेस्टिंग झालं, होऊ शकतं ना, समुद्रामध्ये कोणी न्यूक्लिअर टेस्टिंग केलं, मोठा विस्फोट झाला समुद्रावर, लाटा तयार झाल्या, झाली सुनामी. भूकंप कसं काय, तो मानवनिर्मित. आठवतं का तुम्हाला, ती रिझर्वायर इंड्युस्ड सिस्मिसिटी म्हटलं जातं त्याला, जलाशयामुळे निर्माण होणारी भूकंप प्रवणता. बरोबर, ते कोयना वगैरेचे भूकंप झाले तिथं असं झालंय. काय होतं तुम्हाला सांगतो बघा, एखादं धरण जर तुम्ही बांधलं नदीवर, काय होतं, पाणी साचतं ना मागे, असं एक मोठा जलाशय तयार होतो आणि त्याच्यामधून हे पाणी असं जमिनीमध्ये खाली झिरपत जातं. आणि धरण तुम्ही कोणतंही बघा, मोठं धरण म्हणतो आम्ही, कोयना, जायकवाडी या लेवलचं, जर तुम्ही एकदम मोठं असं धरण पाहिलं, ते 0% साठा कधीच नसतो त्याच्यामध्ये. 5%, 10% काहीतरी ठेवतात, किती तीव्र उन्हाळा राहू द्या. बघा तुम्ही, छोटे मोठी धरणं आपली आटून जातात, मोठे प्रकल्प नाही आटत. कोयना धरण 0%वर कधीच गेलं नाही. म्हणजे बघा, ते कोयना धरण साधारण 1960च्या दशकात बांधलेलं आहे. 1960 पासून त्या एरियामधलं पाणी कधी आटलेलंच नाही आहे, कायम थोडंफार पाणी, आणि तेव्हापासून पाणी जमिनीखाली जातं आहे. भूजल जमिनीखाली पाणी गेलं तर ते आजूबाजूला सर्वीकडे पसरतं ना. गावाचा प्रिन्सिपलच येतो. आपल्या गावाकडे बघा, शेताच्या शेजारून जरी कालवा गेला असेल तरी आजूबाजूच्या विहिरींना, अर्धा 1 किलोमीटर परिसरातल्या विहिरींना पाणी लागतं. का बरं लागतं? हाच प्रिन्सिपल इथे लागतो. कालवा गेला, विहिरींना पाणी लागतं. सेम धरण बांधलं, आजूबाजूच्या 50-100 किलोमीटर एरियामध्ये पाण्याची पातळी वाढते. पाण्याची पातळी वाढली की पाणी जर जास्त असेल जमिनीमध्ये, पर्टिक्युलरली दख्खनची जमीन, ती जमीन काळी आहे, आपली काळी माती आहे, ती अशी चिकट होते बघा, एकदम अशी लिबलिबीत होते ती माती. आणि तुम्हाला जर एखादी बिल्डिंग धरून ठेवायची असेल तर तिला असा खाली बेस लागेल ना. जर खालची मातीच वीक असेल, बघा ही बिल्डिंग हलायला लागली आहे बघा, मोबाईल म्हणजे बिल्डिंग समजा, माती वीक आहे खालची, तर ती हलायला लागली बघा बिल्डिंग, यालाच भूकंप म्हणतात. याला म्हटलं जातं रिझर्वायर इंड्यूस सिस्मिसिटी. म्हणजे मानवनिर्मित कारणं तर आहेत, नैसर्गिक कारणं काय, तुमचं प्लेट टेक्टॉनिक्स, आत्ताच आपण पाहिलं ना, ते ज्वालामुखी वगैरे आला की होतं, ते नॉर्मल आहेत ना. येतंय लक्षात? आन्सरचं स्ट्रक्चरिंग व्यवस्थित करा, सेग्रिगेशन प्रॉपरली करा. आन्सर रायटिंग काहीच नाही आहे, हेच आहे, टप्प्याटप्प्याने फक्त आन्सर लिहित जा. 2-2 पॉईंट लिहायचे आहेत बस, दॅट्स इट, बाकी काही नाही आहे. क्लिअर? सो रिझर्वायर इंड्यूस सिस्मिसिटी मानवनिर्मित, बरोबर, जलाशयामुळे निर्माण होणारी भूकंप प्रवणता, आणि प्लेट टेक्टॉनिक्स, ज्वालामुखी वगैरे हे सगळे. पुढे येतो डिझास्टरचा अँगल. काय विचारलं आहे त्यांनी यामध्ये, की डिझास्टर मिटिगेशन कसं करायचं. बऱ्याच जणांनी आन्सर लिहिताना ही चूक केली असेल, क्लासिक मिस्टेक. डिझास्टर मिटिगेशन म्हणजे काय, आपत्ती निवारण विचारलं आहे, आपत्ती दरम्यान काय करायचं हे नाही विचारलं आहे. टेबल खाली लपा, दाराच्या चौकटीखाली या, मोकळ्या मैदानात पळा, असलेने उत्तरं द्यायचे. तुम्ही अधिकारी बनणार आहेत, अधिकाऱ्याकडनं त्यावेळी काय करायचं अपेक्षित नाही आहे, तुम्ही काय डिसिजन घेणार त्यावेळी हे अपेक्षित आहे. म्हणजे भूकंप आला आहे आणि अधिकारी टेबल खाली लपून बसला, असं नाही चालणार. जीव तर वाचवा राव, पण त्याच्यासाठी आपत्ती निवारणासाठी काही करावं लागेल. त्याच्यासाठी आपत्ती काय येते माहीत असलं पाहिजे, म्हणून भूगोलाशी लिंक आहे डिझास्टरची. आता तुम्हाला कळलं आहे हे सगळं, हे धरण बिरण बांधल्यामुळे, प्लेट वगैरेचं वहन झाल्यामुळे आपत्ती येते. मला सांगा, आपत्ती निवारण करायचं आहे भूकंपाचं, झाडं लावा, कसं काय सोल्युशन असेल? झाडं लावून भूकंप थांबणार आहे का? मग काय करणार, काय करणार, काय वाटतं तुम्हाला? आता प्लेट थांबवणं बिंबवणं हे कळत नाही बरं का आपल्याला. प्लेट कसं काय थांबवणार आहे, प्लेटचं वहन ते पार कधीपासून चाललं आहे.
चला एक वेळ तुम्ही म्हणताय धरण नका बांधू, चालेल मी नाही बांधत धरण, हरकत नाही. नॅचरल हे कसं काय थांबवणार? पण आपत्ती निवारण करायचं आहे. तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून गेलात आणि तिकडे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. आता रिसेंटली पालघरला खूप वेळा असे भूकंपाचे धक्के जाणवलेत. काय करणार तुम्ही पालघरचे कलेक्टर असाल तर? अशा वेळी काय करावं लागतं? आपत्ती निवारणासाठी प्लॅनिंग करावं लागतं. ते मी GS3 मध्ये सांगेल, पण आता विषय निघाला आहे तर आपण बोलूया. डिझास्टर प्लॅनिंग म्हटलं जातं त्याला. म्हणजे कसं, बांधकाम करत असताना RCC पद्धतीनेच बांधकाम केलं गेलं पाहिजे. 2 बिल्डिंगच्या दरम्यान मोकळ्या जागा असल्या पाहिजेत, बरोबर, लोकांना प्रॉपर प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी. ते आपत्ती निवारण. अर्ली वॉर्निंग सिस्टीम असल्या पाहिजेत की थोडा जरी धक्का जाणवला तरी लगेच इव्हॅक्युएशन टीम फास्ट असली पाहिजे, लोकांच्या रेस्क्यू टीम फास्ट असल्या पाहिजेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये सांगेल मी ते GS3 मध्ये. पण लक्षात ठेवा, डिझास्टरचं कारण माहीत असेल ना, सोल्युशन देता येतं. झाडं लावा कसं काय सोल्युशन? कसं म्हणजे काय? सॅटेलाईटवरून कळतं का भूकंप येणार आहे असं? बघा, काही आन्सर्स असे असतात. बरं, तसं नका करू. आणि मग शेवटचं येतं समरी. समरीवरून सांगू शकतात. यावरून असा निष्कर्ष निघतो की भूकंप ही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित प्रक्रिया आहे. त्यामुळे एका मर्यादेच्या पलीकडे भूकंपाला आपण थांबवू शकत नाही, परंतु भूकंपामुळे होणारी हानी कमी करण्यासाठी मात्र नक्कीच आपण या वरील सांगितलेल्या उपाययोजना करू शकतो. संपला विषय. त्यासाठी भारताचा त्यांनी सिस्मिक झोनचा मॅप बनवला आहे. सिस्मिक मॅप बनवला आहे आपला. माहिती आहे काय सगळ्यांना? मी मॉडेल आन्सरमध्ये डायग्राम दिले. सिस्मिक मॅप आहे भारताचा की कोणत्या एरियामध्ये जास्त भूकंप येतो, कोणत्या एरियामध्ये कमी भूकंप येतो. जर आता कमी भूकंप असेल, लेट्स टेक ॲन एक्झाम्पल, मी धुळ्याचा आहे. आमच्या धुळ्याला भूकंप हे भूकंप प्रवण क्षेत्राचं एकदम कमी आहे. त्यामुळे धुळ्याला आम्ही चिटकून घरं बांधली, चालेल. पण नागालँड किंवा नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जेव्हा तुम्ही जाणार, ईशान्य भारतामध्ये, तिकडे भूकंप जास्त होतात. कारण 2 प्लेट एकत्र येतात ना, आपण परवाच्या दिवशी पाहिलं. तिथे भूकंप जास्त होणार आहेत. मग तिथे तुम्हाला घरांमधलं अंतर वाढवावं लागेल. हे प्लॅनिंग असतं. टाउन प्लॅनिंग ते जे असते ना, पोस्ट राज्यसेवेकडनंच काढली जाते बघा, आयोगाकडनं, की टाउन प्लॅनरचं काम आहे हे. बगीचा कुठं असला पाहिजे आणि काय असलं पाहिजे. क्लिअर? पण ते बोलू, ते टाउन प्लॅनर वगैरे नाही लिहायचं इथे. विधायक काय म्हणतो आपण, विधायक नाही म्हणणार मी. हे जे टेक्निकल शब्द आहेत ते वापरत जाते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही डिझास्टरवर प्रश्न आला तर हा शब्द आन्सरमध्ये येऊ देत जा. सेंदाई फ्रेमवर्क. सेंदाई जपानमधलं एक शहर आहे. त्यांनी तिथं जगामधले सगळ्या आपत्तींचं काय म्हणतो आपण की इम्पॅक्ट कमी करण्यासाठी त्यांनी एक फ्रेमवर्क डिझाईन केलं की काय 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 कोर्स ऑफ ॲक्शन असला पाहिजे. तो वापरा. ती सेंदाई फ्रेमवर्कचं स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. बरोबर ना? कठोर अंमलबजावणी करा. ते मग हे सगळ्या गोष्टी आन्सरमध्ये हव्यात. हे असे कीवर्ड पण येऊ दे, सांगेल मी आता हळूहळू ते पण. चलो, थर्ड क्वेश्चन. डिफाईन अ सुनामी अँड एक्सप्लेन इट्स कॉजेस. मस्त प्रश्न आहे हा. सुनामी, तिचे काय विचारलंय तुम्हाला? कॉजेस. हाऊ डू अंडर वॉटर अर्थक्वेक्स कॉन्ट्रीब्यूट टू सुनामी फॉर्मेशन. आता विचारले भूकंप आणि सुनामी यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. म्हणजे अर्थक्वेक अँड सुनामी अशाच पद्धतीचं आहे ना. बघू मग आपण काय. सुनामी स्टार्ट, मेन बॉडी. कन्क्लुजन स्टार्टमध्ये मी काय लिहिणार? डेफिनेशन लिहिणार. डेफिनेशन कशाची लिहिणार? मी सुनामीची लिहिणार. पिक्चरचा हिरो इज सुनामी. काय मग डेफिनेशन? सुनामी. सुनामी म्हणजे जपानी शब्द आहे ना हा. सुनामी असं लिहितात त्याला. तो सायलेंट सुनामी. सो जॅपनीज वर्ड आहे. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होतं हार्बर वेव्स, किनारपट्टीजवळील लाटा. बरोबर. खोल समुद्रामध्ये भूकंपामुळे अथवा इतर कारणांमुळे निर्माण होणाऱ्या लाटांना सुनामी असे म्हटलं जातं. आणि ह्या लाटा केवळ किनारपट्टीजवळच जाणवल्या जातात. तर डेफिनेशन सुरुवातीला. मेन बॉडीमध्ये काय लिहिणार मी? तिचे कॉजेस, आणि कॉजेसमधलं पण अर्थक्वेक अँड सुनामी. म्हणजे थोडक्यात काय, इकडे मेकॅनिझम सांगेल मी सुनामीचं, प्रक्रिया कशी चालते. आणि कन्क्लुजनमध्ये डिझास्टरचा अँगल. आता सुनामी डिझास्टरच आहे ना. सुनामीचा पर्यावरणापेक्षा डिझास्टरचा अँगल देईल की सुनामी ही याच्यामुळे होते आणि त्याचं मिटिगेशन करण्यासाठी किंवा त्याचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी आपण या उपाययोजना राबवू शकतो. हे तुम्ही डिझास्टरमध्ये कन्क्लुजनमध्ये सांगू शकाल.
आता सुनामी म्हणजे काय? समुद्रामध्ये येणाऱ्या लाटा, जेव्हा लाट मोठी असते तेव्हा त्याला सुनामी म्हणतात. सिंपल, एवढा फंडा लक्षात ठेवा. मग समुद्रात लाटा का बरं तयार होतील? एकतर समुद्राच्या पाण्याला कोणीतरी डिस्टर्ब करेल. समुद्राचं पाणी म्हणजे कसं आहे बघा, या बॉटलमधलं पाणी म्हणजे मी समुद्राचं पाणी म्हणतो. जर अशी शांत असेल बघा, कुठं लाटा येत आहेत, पण मी जर खालून अशा टिचक्या मारत गेलो बघा, ते पाणी हालायला लागलं आहे बघा, बरोबर ना? खालून असं काहीतरी शेक करत गेलो, पाणी हालतंय, म्हणजे सागर तळावर जर काही गोष्टी घडल्या तर तुमची सुनामी येते. मग सागर तळावर काय घडू शकतं? सागर तळावर एकतर भूकंप येऊ शकतो किंवा सागर तळामध्ये जलमग्न ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. सब ॲक्वेस व्होल्कॅनो म्हटलं जातं त्याला, पाण्यामधला ज्वालामुखी. आपल्याकडे जी सुनामी आली होती ना, जी साधारण 10, 15, 20 वर्षापूर्वी, ती याच्यामुळे आली होती. इंडोनेशियाजवळ तो जो क्राकाटोवा व्होल्कॅनो आहे त्याच्यात थोडंसं इरप्शन झालं होतं आणि त्या इरप्शन नंतर मग प्लेट मूव्ह झाल्या होत्या आणि अर्थक्वेक आला होता, सुनामी आली होती. म्हणजे इकडं काय, सब ॲक्वेयस व्होल्कॅनो, जलमग्न ज्वालामुखीचा उद्रेक किंवा समुद्राच्या खालीच काहीतरी लँडस्लाईड झालं. समुद्रामध्ये समुद्री पर्वत असतात ना, तसं जमिनीवर लँडस्लाईड होतात, तिकडं पण होईल. त्यामुळे सागर तर डिस्टर्ब झाला, म्हणजे काय, लँडस्लाईड. सागरी भूस्खलन, सी लँडस्लाईड म्हणेल किंवा सबमरीन लँडस्लाईड म्हणतात त्याला. सागरी भूस्खलन झालं तर तुमचं खालचं डिस्टर्ब होईल, त्याच्यामुळे तुम्हाला सुनामी बघायला. क्लिअर? आता पुढे येतं अर्थक्वेक आणि सुनामीचं रिलेशन काय. अर्थक्वेक आणि सुनामीचं रिलेशन काय तुम्हाला सिंपल सांगतो. कशी असते सुनामीचा आधी मेकॅनिझम तुम्हाला सांगतो, एकदम बेसिक. सुनामीच्या मेकॅनिझमच्या अगोदर तुम्हाला लाटेचं मेकॅनिझम माहीत असलं पाहिजे. समुद्रावरची लाट कशी निर्माण होते आणि ती कशी तुमच्यापर्यंत येते हे माहीत असेल ना, गोष्ट संपली. लाट कशी तयार होते बघा, हे समुद्राची सरफेस आहे, बरोबर? ही तुमची कोस्ट आहे, हा समुद्र आहे. सगळ्यात पहिलं समुद्रावर लाटा का बरं निर्माण होतात? समुद्रावर लाटा निर्माण होतात कारण वाऱ्यामुळे घर्षण होतं, वारा आपली एनर्जी त्या पाण्याला देतो आणि पाण्यावर लाटा तयार होतात. हे बेसिक माहिती आहे सगळ्यांना. आता वारा असा वाहतोय किनारपट्टीच्या दिशेने, तो काय करेल? आता ह्या खालच्या पाण्याला आपली एनर्जी देईल. वाऱ्याने पाण्याला आपली एनर्जी दिली, तो खालचा पार्टिकल काय करेल? इकडनं निघेल, तो पुढे असा मूव्ह होईल ना. आता मला सांगा, हा पार्टिकल जर असा पुढे मूव्ह झाला, बरोबर, हा पार्टिकल असा मूव्ह झाला, वारा कंटिन्युअसली चालू आहे, म्हणजे हा पार्टिकल इथे, पाण्याचा थेंब इथून इथे, इथून इथे, इथून इथे, इथून इथे असा जर करत गेला, इथलं सगळं पाणी जमिनीवर चढून जाईल. येत आहे का लक्षात काय बोलतोय मी? वाऱ्यामुळे या पाण्याच्या थेंबाला एनर्जी मिळते, तो पाण्याचा थेंब एक्साईट होतो, तो पुढे जातो. पुढे गेला, मागून वारा चालूच आहे ना, हा जर पार्टिकल इथे आला, याला परत दुसऱ्या वाऱ्याने एनर्जी दिली, असं करत करत तो पुढेच सरकत राहील, टप्प्याटप्प्याने असं पुढं. असं कंटिन्यू राहिलं, समुद्रावरचे सगळे पाण्याचे थेंब जमिनीवर चढून जातील. अशाने तर मग जमिनीवर समुद्र, समुद्रात जमीन आणि परत काही वेळाने हे तो चक्र चलता ही रहेगा फिर. असं थोडी असतं कधी. काय होतं, हा पार्टिकल इथून इथेपर्यंत येतो, इथे आला की तो या पुढच्या पार्टिकलला त्याची एनर्जी देतो आणि त्याला एनर्जी देऊन तो आपल्या जागेवर असा उलटा येऊन बसतो, असं येते. मग हा जो पुढचा पार्टिकल आहे त्याला अशी एनर्जी मिळाली ना, अशी एनर्जी मिळून तो असा खालून वर जातो. आता खालून वर जातो, परत याला एनर्जी देतो, याला एनर्जी दिली की हा परत असा गप असा उलटा आपल्या जागेवर जातो. त्यामुळे लाटा नेहमी अशा 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 येत असतात. एक वर क्रेस्ट, लगेच स्ट्रोक आणि हा जाताना परत रिटर्न जातो. असं करत करत ही लाट तुमची अशी येते इथे. पण आता जेव्हा तो किनारपट्टीवर येईल बघा, आता हा जो पार्टिकल आहे, ह्या पार्टिकलने याला एनर्जी दिली, याला एनर्जी देऊन हा पार्टिकल बघा आता रिटर्न असा चालला आहे. रिटर्न येत असताना तो इथे घासला गेला, त्याला चक्रच पूर्ण करता येत नाही आहे ना, तो अडकला आहे बघा. हा पार्टिकल, हा जो ग्रीन पार्टिकल मी म्हणतोय, सुनामी पण अशीच चालते बरं का. हा ग्रीन पार्टिकल इथे अडकला आहे, ग्रीन पार्टिकल इथे अडकला, त्याला पुढे जाताच येत नाही आहे, तो अडकला तिथे. मागून मात्र चालूच आहे ना, मग येत नाही. आता अडकला म्हणजे त्याची एनर्जी संपली. ऊर्जा क्षयतेचा नियम काय सांगतो? ऊर्जा निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉईड. हा पार्टिकल काय करतो? त्याची एनर्जी या पार्टिकलला देतो, मग हा पार्टिकल इथे येऊन बसतो. असं करत करत सगळे मागचे पार्टिकल एकावर एक एकावर एक असे जमा व्हायला लागतात असे, आणि मग वेव्हची हाईट वाढत जाते, तुमच्या लाटेची उंची वाढत जाते.
म्हणून सुनामीची उंची जास्त असते, कारण वेग प्रचंड आहे, त्यामुळे हाईट वाढत जाते, हाईट वाढत जाते वाढत जाते वाढत जाते आणि लाटेचा शेप या शेपचा असतो, कारण वारा या दिशेने ना, सुनामी पण या दिशेने येते, म्हणून कोणतीही लाट तुमचीही अशाच स्वरूपाची असते. नागाचा फण कसा असतो ना, तो सापासारखी, तर ती लाट नेहमी तशी जाते आणि एका पॉईंटनंतर काय होतं, वेवच्या हाईटपेक्षा गुरुत्वाकर्षण बल जास्त होतं. ग्रॅव्हिटी आहे ना, हवेत थोडी उडणार आहे, ते चंद्रापर्यंत थोडी जाईल. ग्रॅव्हिटीमुळे काय होतं, ही लाट खाली पडते आणि मग तिथनं तुमचं कम्प्लिशन होतं. सुनामी पण अशी चालते. हे फक्त चांगल्या भाषेत सांगायचं. आले लक्षात मेकॅनिझम? नोटमध्ये पण मी दिलं आहे, एकदा बघा शांतपणे. अशा पद्धतीने सेम जसं वारा आहे, फक्त इथे काय आहे, भूकंप आहे. या भूकंपाने काय केलं, एनर्जी दिली, एनर्जी याला मिळाली, हा पार्टिकल पुढे गेला, परत रिटर्न आला, याने दुसऱ्याला दिलं, असं करत 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 वेव्ह तयार झाली. सो जो वेव्हचा प्रिन्सिपल आहे तोच तुमच्या सुनामीचा पण प्रिन्सिपल जातो. क्लिअर? ऑलराईट. तर मग हे आपल्याला या आन्सरमध्ये अपेक्षित होतं. मुद्दाम मी हा प्रश्न टाकलेला कारण डिझास्टरला पण लागेलच आपल्याला GS3ला, आणि तुम्हाला हे बेसिक माहीत असलं पाहिजे. सुनामी जनरली वाचून नाही समजत, एकदा बघा, वाचा, हा व्हिडिओ पण बघा. आय होप तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल सुनामीची. सो पर्पज तोच होता की आन्सर पण तुम्ही लिहिणार आणि कन्सेप्ट पण आपली सुनामीबद्दलची क्लिअर होऊन जाईल. तरीही काही डाऊट असेल की सर नाही समजलं वगैरे, काही इश्यू असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण त्यानुसार डिस्कस करू. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज क्वेश्चन. काही कोणाला डाऊट्स असतील, शंका असतील तर विचारा. बाकी कुछ भी हो जाए, आन्सर रायटिंग थांबवू नका, कितीही वेळ लागून द्यात, हरकत नाही. उद्या नवीन टॉपिक आपण स्टार्ट करतो याच्यातच, दॅट इज ओशनोग्राफी, सागरशास्त्र. कंपॅरेटिव्हली सोपा टॉपिक आहे पण महत्त्वाचा टॉपिक आहे, तो पण आपण उद्या बोलूयात त्याबद्दल. आजसाठी मी इथेच थांबतो. ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. टेक केअर. बाय. सी यू.